यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आहेत माननीय अविनाशजी धर्माधिकारी यांचा परिचय करून द्यावा अशी विनंती मी तेलंग साहेबांना करतो. माननीय शैलेंद्र तेलंग. खरं म्हणजे अविनाशजी धर्माधिकारी यांचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला आहे. तो काय वेगळा करून द्यायचं कारण नाही, पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी करून देतो. श्री अविनाशजी धर्माधिकारी हे 1986च्या तुकडीचे माजी IAS अधिकारी आहेत. सनदी सेवेतील कारकिर्दीपूर्वी 10 वर्षे ते पूर्ण वेळ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार म्हणून ते काम करत होते. सनदी सेवेत त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी रत्नागिरी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्यकारी अधिकारी, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ज्याला म्हणतात ते, रायगडचे जिल्हाधिकारी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव इत्यादी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. सनदी अधिकारी म्हणून काम करीत असताना त्यांनी स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार व व्यवस्थापनासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. 1996 साली त्यांनी ठरवल्याप्रमाणे सनदी सेवेचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या स्वच्छ आणि कार्यक्षम कारभारासाठी सामूहिक चळवळ उभारली. 1996 साली त्यांनी चाणक्य मंडळ परिवार या नावाने सार्वजनिक धर्मादाय न्यासाची स्थापना केली. त्या न्यासाचे उद्दिष्ट वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी तयार करणे आणि राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार करावेत, असे 2 महत्त्वाचे उद्देश त्यावेळेला त्यांनी ठेवलेले आहेत. गेल्या 29 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य मंडळ परिवाराने देशाला हजारो स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी दिलेले आहेत. 2001 साली भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजयपथ आणि आपण सगळेच ह्या त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या पुस्तकांची नामवंत समीक्षांनी प्रशंसा केलेली आहे. धर्माधिकारी सर त्यांची पुस्तके, निरनिराळ्या व्याख्यानमाला, यूट्यूबवर होणारी त्यांची वेगवेगळ्या विषयांवरची मार्गदर्शन सत्र, चाणक्य मंडळ परिवारात नियमित होणारी सत्र अशा माध्यमातून युवकांना आणि समाजाला नेहमीच योग्य दिशा दाखवत असतात. आज आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की ह्या प्रसंगी अविनाश धर्माधिकारी हे आपल्याला व्याख्यान म्हणून आलेत. मी आता फार वेळ घेत नाही, सगळेजण त्यांच्या व्याख्यानासाठी उत्सुक आहात म्हणून मी माझं हे थोडक्यात परिचय संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख वक्ते माननीय अविनाशजी धर्माधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. माननीय अविनाशजी धर्माधिकारी. आजचा विषय आहे भारतीय संस्कृतीवरील हल्ले. या छोट्या व्यासपीठावरचे कमी महत्त्वाचे आम्ही सगळे आणि या मोठ्या व्यासपीठावरचे जास्त महत्त्वाचे आपण सगळे माता पिता बंधू भगिनी, सांगली अर्बन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष गणेशजी, सन्माननीय उपाध्यक्ष श्रीपादजी, आपल्या सगळ्यांना ज्यांच्या लोकप्रतिनिधी असण्याचा नितांत आनंदच आहे असे सन्माननीय सुरेश भाऊ, सन्माननीय सुधीर दादा, सन्माननीय संघचालक सुधीरजी, आणि पुन्हा म्हणतोय तुम्ही टाळ्यासुद्धा ते कळल्यासारख्या वाजवल्या की हे नुसतं भाषणात बोलण्याचं वाक्य नाही आहे. सर्वार्थाने जास्ती महत्त्वाचे आपण सगळे माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी. सर्वप्रथम अर्थातच वंदनीय अण्णांच्या स्मृतीला पुन्हा एकदा मी वंदन करण्याची संधी घेतो.
मी तुम्हाला सर्वार्थाने मनापासून म्हणतोय की उलट मला आज तुम्ही निमंत्रण केलं याच्यात मी माझाच गौरव समजतो. हे सुद्धा नुसतं भाषणात बोलण्याचं वाक्य नाही. अत्यंत अवघड काळामध्ये सुद्धा ज्यांनी आपल्या निष्ठा आपले संस्कार पक्के ठेवून स्वतःला समाजाला अर्पण केलं आणि ज्यामध्ये कसलाही वैयक्तिक कुठे स्वार्थ, कुठे पद हवंय, कुठे पैसा हवाय, कीर्ती हवी आहे, नाव व्हावं असं काही नाही. उलट खरंच आपल्यापैकी सुद्धा अनेक जण लहानपणापासून जे पद्य म्हणत असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, की अशी जीवनं की ज्यांनी खरंच तसे जगलेत. मंदिर उभविणे हेच आमुचे शील. आणि ते काय मंदिर उभं करायचं आहे तर ज्यामागे काही वैयक्तिक काही हवायचं नाहीच आहे, त्या जीवनाला वैयक्तिक नाहीच आहे. तर वंदनीय अण्णा तसं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या स्मृतीचा हा जो कार्यक्रम आहे ह्याला येता येणं हा मी माझा गौरव समजतो. त्यामुळे आणि मंदिर, भारत मातेचं मंदिर उभं करणं आणि मग त्या भारत मातेच्या मंदिराचा एक एक स्तंभ आधुनिक काळातला सुद्धा बळकट व्हायला पाहिजे. तर मग सहकार चळवळ पण आहे आणि हाच अध्यात्म आणि राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या संस्था, इन्स्टिट्यूशन्स उभ्या करणे हे मोलाचं आहे हा काम. त्या सहकार भारतीची पायाभरणी आणि आज त्याद्वारे महाराष्ट्र आणि भारतभर चालू असलेलं काम, त्या सर्वाला माझ्या मनामध्ये सुद्धा जे नितांत आदराचं स्थान आहे की जे नुसतं शब्दामध्ये सांगता पण येणार नाही. ते सर्व भान ठेवून मी अण्णांच्या स्मृतीला वंदन करतो. आपली खरंच एक भारतीय श्रद्धा आहे आणि विज्ञानातली सुद्धा जाणाऱ्या दिवसागणिक जेवढी प्रगती होते तेवढी ती श्रद्धा विज्ञाननिष्ठ असल्याचं पण दिसून आलेलं आहे की मृत्यू म्हणजे शेवट नाही. आणि अण्णांचा आत्मा आपल्या सगळ्यांप्रमाणेच तो अजर आहे, तो अमर आहे, तो आपल्यातच आहे. आपल्याला आजही त्यांचे आशीर्वाद आहेत अशी माझी श्रद्धा आहे. तेव्हा सर्वप्रथम अर्थातच वंदन त्यांना, कशी माणसं झाली की ज्यांनी हे उभं केलं म्हणून आज आपण इथे आहोत. तुम्हाला मी खरंच सांगतोय की मला मे 2014 सुद्धा तो दिवस आजपर्यंत लक्षात आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकांनी स्पष्ट कौल देऊन केंद्रामध्ये बहुमत दिलेलं पहिलं काँग्रेसेतर सरकार. मी पक्षीय राजकारणाचा मुद्दा बोलत नाही, माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. पण 2014 मला लक्षात आहे की संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये निवडून आलेल्या सर्व खासदारांची जी एकत्र बैठक होती तिथे बोलताना नरेंद्र मोदींचा गळा भरून आला होता. आणि तो नुसता भावनिक नाही आहे, ते त्यांच्या बोलण्यात सुद्धा व्यक्त झालं की अक्षरशः लक्षावधी जणांनी कसलीही वैयक्तिक स्वतःला अपेक्षा न ठेवता पण हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, ही संस्कृती पूर्वीच्या नव्हे पूर्वीसहित पण नव्या वैभवानी पुढे आली पाहिजे, हे भान पंतप्रधान झाल्यावरही नरेंद्र मोदींच्या पहिल्या बोलण्यात व्यक्त झालं होतं. ते मला आठवतं आजपर्यंत. आणि आत्ताही ते आठवण्याचं कारण अण्णांची स्मृती, की अशी माणसं तेव्हाही झाली, आजही आहेत. म्हणून हा देश, ही संस्कृती बळकट पण आहे आणि ती जाणाऱ्या दिवसागणित आणखी बळकट होत राहील. तो आहे हा पवित्र दिवस. अर्थातच तो जुळून आलाय की नुकत्याच निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी एक कमालीचा स्पष्ट निर्णायक कौल दिला. परत मी म्हणणार आहे
की मी केवळ पक्षीय राजकारणाचं बोलत नाही आहे. शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहायची मला मिळाली संधी, आणि ज्याला राज्यपाल असतात त्याचा एक प्रोटोकॉल, त्याच्या एक कार्यक्रमाची शिस्त ठरलेली आहे. तर राष्ट्रगीतानी सुरुवात होते आणि आपल्या या भारत मातेचं जे वैभव आहे, विविधतेतली एकता, तर प्रत्येक राज्याला पण एक गीत आहे. सर्वोच्च आहे अर्थातच राष्ट्रगीत, पण मग त्याच्या पाठोपाठही येतं गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरींनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत, गर्जा महाराष्ट्र माझा. त्यामधल्या एका कडव्यामध्ये ओळ आहे, तिला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. ते म्हणतात, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आता तो जो ऐतिहासिक संदर्भ आहे त्यावर थोडंसं वैयक्तिक माझं मत आहे की खरं म्हणजे पाहिजे होतं दिल्लीचेही तख्त राखितो नाही, ते मुघलांचं असलेलं दिल्लीचे तख्त फोडितो आणि आपलं भारतीयांचं असलेलं की छत्रपतींचा राज्याभिषेक दिल्लीत व्हायला पाहिजे, भारताचे सार्वभौम सम्राट म्हणून. इतिहासात काय झालं गोष्ट वेगळी, पण मला 5 डिसेंबरच्या संध्याकाळी ते ऐकताना अचानक दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझाचा एक नवा अर्थ समोर आला 5 डिसेंबरला माझ्या मनात, माझ्यासमोर, की महाराष्ट्राच्या मतदारांनी जो कौल दिला आहे तो केवळ महाराष्ट्रापुरता नाही. तो कौल दिल्यामुळे केंद्रातलं सरकारही बळकट झालं. राजकीय दृष्ट्या जरासुद्धा जर डळमळीत, आणि की आता ह्यांच्याकडे 240 आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या कुबड्या जरा आवश्यक आहेत, तर महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला खणखणीत मेसेज की बेटा बचके रहना, जे मुळात जूनमध्येच व्हायलाच पाहिजे होतं, काही कारणांनी ते घडलं नाही. आत्ताचा नाही तो विषय, व्हायला पाहिजे होतं जूनमध्येच, पण मधल्या 4-6 महिन्यांच्या मध्ये महाराष्ट्राने तरी योग्य धडा शिकले, योग्य पावलं उचलली, योग्यरित्या संघटित झालं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा राष्ट्राचं कल्याण ज्याच्या मनात आहे तो मतदार 20 नोव्हेंबरला बाहेर पडला मोठ्या प्रमाणात. लोकसभेपेक्षा जे वाढलेलं मतदान आहे ते काही कारणामुळे जो मतदार जून महिन्याच्या आधी म्हणजे जे काही 7 फेजेसमध्ये झाली निवड त्याच्यात बाहेर पडला नव्हता. पुन्हा त्याच्यात चिकित्सेत मी आत्ता जात नाही, पण आत्ता तो बाहेर पडला 20 नोव्हेंबरला, आणि त्यांनी खणखणीत दाखवून दिलं की महाराष्ट्राचा कौल आता जरासुद्धा अस्थिर सरकार नाही, जरासुद्धा घोडे बाजाराला आणि मला काय देता आणि तुम्हाला काय देता नाही तर मी चाललोला सुद्धा जरासुद्धा जागा नाही. महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेला हा कौल आहे की राज्याला एक स्थिर आणि गतिमान काम करणारं सरकार पाहिजे. तो आहे तो निकाल 23 नोव्हेंबरचा. आणि आज आपल्याला मिळालेला हा आनंद की या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांना आपण शुभेच्छा आणि त्यांचा सन्मान करूयात, आनंदाचीच गोष्ट आहे. मी पण शब्दात सुद्धा पुन्हा एकदा तो आनंद घेतो की सुरेश भाऊ, सुधीर दादा आणि जे आपापल्या काही कारणांनी येऊ शकले नाहीत, पण आपल्या शुभेच्छा त्यांना सर्वांनाही आहेतच. लोकशाही स्पिरिटचा अर्थ आहे की एकदा तो निवडून आला की तो सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी पण जे काम करायचं आहे हे सर्वांच्या कल्याणाची दृष्टी ठेवून काम करायचं आहे, हे लोकशाहीचं स्पिरिट आहे. आपला जिल्ह्यातनं निवडून आलेल्या सर्व आमदारांना अर्थातच आपल्या शुभेच्छा आहेत. पुन्हा निवडून यावेत ह्याही शुभेच्छा आहेत. मंत्रिपद मिळावं हेही शुभेच्छा आहेत. आणि असते जरी सगळे मिळो ना सगळ्यांना, सुरेश भाऊ छान म्हटले आपल्याला की सगळे असते, सगळ्यांना मंत्रिपद मिळो, पण ते 16वरची पोळी आहे, गडबड नाही आहे. भारतीय मतदार शहाणा आहे, समंजस आहे, आणि त्यांनी भल्या भल्यांना आपली जागा दाखवून दिले शांततामय मार्गाने. तेव्हा लोकप्रतिनिधी असणं ही अर्थातच एक जबाबदारी आहे ती, आणि अर्थातच मिळो पुढची अधिक मोठ्या जबाबदाऱ्या आणि त्यातून होणारं महाराष्ट्राचं कल्याण. दादा 3ऱ्यांदा निवडून आले, सुरेश भाऊंनी जत मोजलं तर 5व्यांदा निवडून आले. ते म्हणतात आपण जत बाजूला ठेवलं तर 4थ्यांदा धरू.
तिथं बसल्या बसल्या माझ्या मनात सहज विचार आला की 8 हा आकडा धोक्याचा आहे. अजून 3, 4, 5, 6 चाललंय तोवर ठीक आहे. 8 हा आकडा धोक्याचा आहे. 8 म्हणून जर समजून चाललो की मी निवडून येणारच आहे, नाही पुढचा मुख्यमंत्री होणार आहे, तर संगमनेरचा मतदार म्हणतो की जरा नाही थँक्यू, तुम्ही तालुक्यातली सहकार चळवळ चालवा. माणूस अत्यंत सुसंस्कृत, मी चुकूनही अनादराने बोलत नाही. बाळासाहेब थोरात आपलेच आहेत असं मी सांगतोय. भारतीय आहेत, मराठी आहेत, माणूस काम. पण घडलं निवडणुकीचं बोलतोय मी, की आधी 8 वेळा निवडून आलोयच्या गृहीतावर जर बुवा राज्यामध्ये आपण लक्ष देऊयात तर त्याच्या नादामध्ये बेसच हल्ला. तेव्हा सर्व आमदारांना त्यांच्या वतीने जे दोघं उपस्थित आहेत, आपलाही हा सन्मान आहे की त्यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त करूया. त्यांची वाटचाल, कारण ती त्यांची वैयक्तिक नाही, त्याद्वारे महाराष्ट्राची वाटचाल आहे. आणि माझी एक कायमची श्रद्धा आहे की महाराष्ट्राचं कामच आहे भारत या राष्ट्रासाठी लढणे. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच आहे भारतासाठी काम करण्यात. महाराष्ट्राचं काम केवळ संकुचित आपल्यापुरता विचार करू, तोही कदाचित मग आपल्या प्रदेशापुरता, कदाचित आपल्या जातीपातीपुरता, जमलं तर एकमेकाचे पाय शक्यतो गळेच कापू, तर हा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राचं कामच आहे सगळ्या भारताकरता काम करणे, ज्याचं सेनापती बापटांनी 4 अप्रतिम ओळींमध्ये शाश्वत वर्णन करून ठेवले. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले. की महाराष्ट्राचं कामच आहे. महाराष्ट्राशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय महाराष्ट्र नाही. आणि यातला एकही भावनिक शब्द नाही. त्यातल्या अत्यंत व्यावहारिक अर्थाकडे मी 1 मिनिटामध्ये येणारच आहे. पण सेनापती बापटांनी 4 ओळीत सांगून ठेवलं. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हे आपलं काम, हे आपलं काम आहे. आणि जर आणि ज्या दिवशी महाराष्ट्र ते विसरेल, किंवा जर आणि ज्या दिवशी जे कोणी महाराष्ट्राला यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतील, तर त्याचा अर्थ आहे की ते महाराष्ट्राला लहान करतायत, ते महाराष्ट्राला दुबळं करतायत. महाराष्ट्राचं महाराष्ट्रपण सगळ्या राष्ट्रासाठी लढण्यामध्ये आहे. मी तर म्हणत आलो, माझा नम्र दावा आहे की ते कळल्यासारखं म्हणत आलो, की तुमचा माझा जेनेटिक कोड, तर सायन्समधला त्याला शब्द डबल हेलिक्स असा त्याचा आकार आहे. असे 2 एकमेकाला वेटोळे घालत जाणारे जणू जिने. तर महाराष्ट्र म्हणजे एका बाजूला संतांनी दिलेली शिकवण ज्ञानोबा तुकोबांची अवघे विश्वची माझे घर, आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांनी आपल्याला ज्या कामाला लावलं हिंदवी स्वराज्य, या दोनातून महाराष्ट्राचा जेनेटिक कोडच घडतो आपला. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची प्रतिभा, भारत हे राष्ट्र, भारत ही संस्कृती अधिक समृद्ध करणारी वाटचाल पाहिजे, तर आपलं कर्तृत्व उफाळून येणार आहे. 17व्या शतकात या संस्कृतीच्या रक्षणासाठी तलवार उचलायची गरज होती. आपल्याला शिवाजी महाराजांनी त्या कामाला लावलं. पण शिवाजी महाराजांनी सुद्धा नुसती तलवारही नाही आहे उचललेली. तलवार उचलली, ती आटकेपासून कटकपर्यंत देशभर तळपली, बहुसंख्य वेळा जिंकली. त्याचबरोबरीने महाराजांनी आदर्श प्रशासन कसं पाहिजे, नाविक दळ सुरू केलं, सैन्याचे नवे संकेत सुरू केले, शेतीच्या विकासाकडे लक्ष दिलं, महसुलाची सगळ्यात आदर्श पद्धत की जी पुढे देशभरही चालू राहिली. आणि तुमचं माझं दुर्दैवच की इंग्रजांचं राज्य आलं, पण त्यांनाही अभ्यास करताना दिसलं की ही शिवाजी महाराजांनी घालून दिलेली रयतवारी असं जिचं नाव आहे, शेतकऱ्याला सगळ्यात कमी त्रास देणारी, शेतकऱ्याचं भलं पाहणारी अशी कर पद्धतीसुद्धा महाराजांनी आखून दिली, न्याय पद्धती. आणि जर न्यायाचं आणि आधुनिक राज्यघटनेचंही सूत्र आहे रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, आणि तो कायदा सर्वांना समान, तर शिवाजी महाराजांचं प्रशासन. आणि त्यांनी आपल्याला ज्या कामाला लावून दिलं, पुढच्या शतकानुशतकांकरता आपल्याला काय कामाला लावून दिलं, याचं उत्तर आहे भारतासाठी लढायचं आहे. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात ते लढणे म्हणजे केवळ युद्ध नाही आहे,
आणि युद्ध म्हणजे सुद्धा केवळ शस्त्रास्त्र आणि सैन्यवालं नाही आहे, बुद्धीनी पण लढायचं आहे, लेखणीनी पण लढायचं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून जीवनाची सर्व क्षेत्र, कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग व्यवसाय, सर्व क्षेत्रांच्या मध्ये या भारताचं वैभव आणि अशा या सर्वंकष वैभवासाठी काम करणं हेच आपलं काम आहे, महाराष्ट्राचं आपलं काम. आपल्यामधलं कर्तृत्व आपण जोपर्यंत हे लक्षात ठेवून जीवन घडवू आपापलं, तोपर्यंत आपल्यामधलं कर्तृत्व फुलून येणार आहे. आणि आत्ताचाही महाराष्ट्र, मला हे म्हणण्यात काही फार आनंद नाही, पण आकडे जे बोलतात ते थोडंसं दुःखद आहे. विकासाच्या अनेक निकषांवर आत्ताचा महाराष्ट्र मागे पडतो आहे. खरं म्हणजे नाही चालणार. अजूनही उदाहरणार्थ राज्याचा GDP, इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये त्याला GSDP म्हणतात, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. पण दरडोई उत्पन्न यामध्ये आधी महाराष्ट्र 2 वर असायचा. आधीच्या वर्षानुवर्षांमध्ये हरियाणा होतं नंबर 1 वर. आजच्या तारखेला तो 2 वरचा महाराष्ट्र गेलाय 7 वर खाली. दरडोई उत्पन्नात 7 वर गेलाय खाली. समजा आधुनिक आर्थिक विकासाचे निकष आहेत अनेकातला एक, पण महत्त्वाचा आहे तो म्हणजे किती विदेशी गुंतवणूक आपण आणू शकतो. तर आजच्या तारखेला जगामध्ये सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक भारतात येते. हेही गेल्या 10 वर्षातलं यश आहे आणि आपण ते करताना चीनला मागे टाकले. आपण आता जगात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक भारतात येते आणि भारतात येणाऱ्यापैकी सर्वात जास्ती विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येते. एकूणाच्या 43% आहे, पण म्हणून तेवढ्यावर काम नाही होत. महाराष्ट्राकडे जास्ती विदेशी गुंतवणूक येण्याचं मुख्य कारण महाराष्ट्राला जे ऐतिहासिक नैसर्गिक फायदे आहेत, मुंबई असो, मुंबई पुणे असो, औद्योगिक विकास असो, हवा, पाणी, जमीन, पर्यावरण, सगळ्याची अनुकूलता असो, मुख्य म्हणजे जे कुशल मनुष्यबळ, हे सर्व महाराष्ट्राकडे आहे समृद्धी. पण विकासाच्या अनेक निकषांवर महाराष्ट्र मागे पडतो आहे. परवापर्यंत देशाच्या GDPत महाराष्ट्राचा वाटा 14 पॉईंट काहीतरी, म्हणजे सुमारे 15, तो 15च्या जवळ आहे, 14.83 वगैरे होता. पण अलीकडच्या आकड्यांमध्ये तो खाली आलाय, तो 13 पॉईंट काहीतरी झालाय. खरा तो वर जायला पाहिजे की तो 14.83 वरनं 15, 16, 17 असा होत राहायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ एक भारतीय म्हणून म्हणण्यात मला आनंदच आहे, तो म्हणजे योगीजींच्या नेतृत्वाखालचा उत्तर प्रदेश एक ऐतिहासिक काजळी टाकून, किंवा जो उत्तर प्रदेश आधी भारताचं ब्लॅक होल समजलं जायचं, गंगेचं खोरं, आणि सार्वजनिक जीवनामध्ये उत्तर प्रदेश काय तर फक्त भ्रष्टाचार, जातीपाती, सगळं गैर, विकासाच्या प्रकल्पांना चालनाच नाही, एक अत्यंत शिथिल असलेलं प्रशासन, ते लोकांच्या कल्याणाची दृष्टीच नाही, हे सगळं दुर्दैव भारतीय म्हणून आपलंच दुर्दैव आहे ते. पण योगीजींनी बदललं ते. बघता बघता तो उत्तर प्रदेश अशी काट टाकून वेगाने पुढे निघतोय. तर मला तर माहितीच आहे की उत्तर प्रदेश निकल चला तो समज लो भारत निकल चला, हे निश्चित आहे. गंगेचं खोरं योगीजींच्या नेतृत्वाखालचा उत्तर प्रदेश आत्ता भाषा करतोय $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याची. उत्तर प्रदेशचं GDP राज्याचा 300 बिलियनच्या खाली आहे. महाराष्ट्राचा आजच्या तारखेला त्याच्या खूप वर आहे. पण ते योगीजींच्या नेतृत्वाखाली आता UP भाषा करतो $1 ट्रिलियन. भारताचं भारतपण नुसतं सांभाळून नाही, बळकट करून, भारतीय संस्कृतीची सुद्धा ताकद वाढवून, आणि तरी त्या सहित आर्थिक विकासाच्या सुद्धा अशा वेगावर की ज्यामुळे भारत जगातलं विकसित राष्ट्र बनेल. आणि योगीजींच्या नेतृत्वाखाली ते होतं, हे निश्चित आहे. ते वेगाने होतं आहे, हे निश्चित आहे.
ॲक्च्युली देशातल्या तज्ज्ञांना पण मान्य आहे की यूपी 1 ट्रिलियन गाठू शकतो. 300 बिलियनवरनं 1 ट्रिलियन. तर म्हणजे GDP विकासाचा दर किती पाहिजे लक्षात घ्या. पण एक विश्वास लोकांच्या मनात किंवा जे परसेप्शन बदलता येणं आहे, योगीजींच्या नेतृत्वाखाली करता आलं की ते परसेप्शन बदलून उत्तर प्रदेश जाऊ शकतो 1 ट्रिलियन डॉलरवर. उत्तर प्रदेश जर 1 ट्रिलियन डॉलरवर जात असेल तर महाराष्ट्र कितीवर जायला पाहिजे हो, की 2 ट्रिलियनवर जायला पाहिजे. आत्ता जेव्हा आपला GDP 3 पॉईंट काहीतरी ट्रिलियन डॉलर आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवाने सध्या कमी झालेला वाटा 13 पॉईंट काहीतरी टक्के आहे. तर महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होणे याचा अर्थ भारत किमान हा रेशो हात जर राहिला तर याचा अर्थ होतो भारत 7 ट्रिलियन डॉलरच्या पलीकडे जायला पाहिजे. आत्ता 3. आपण म्हणतो जगातल्या टॉप 5 मध्ये आलो आणि ज्याचं अर्थशास्त्रातलं नाव आहे PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, तर टॉप 3 मध्ये आहोत. अमेरिका, चीन, भारत. पण आपण 140 कोटी होतो. 140 कोटी आज टॉप 5 आहे. काही नो बिग डील. तेही नव्हतं हे दुर्दैव आहे. आलो ते, पण जी वाटचाल व्हायला पाहिजे की देशाकरता सुद्धा मोदीजींनी एक स्वप्न मांडलं, एक व्याख्या मांडली 1 ओळीची. आधी 5 ट्रिलियन डॉलरचं स्वप्न. आणि मध्ये जर कोरोनाची अडचण आली नसती तर मीच सांगतोय की मला 100% खात्री होती की भारत 5 ट्रिलियन डॉलर होईल. ते जरा कोरोनाच्या अडचणीमुळे नाही आला. पण आता आपण भाषा 2030 अखेर भारत 10 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीची करतो आहोत. आणि एक विद्यार्थी या नात्याने माझं म्हणणं आहे की हे गेटेबल की हे टॉल क्लेम वाटेल तो आकडा नाही हा आपण जर आपलं काम नीट संघटितरित्या बरोबर बेरजा गुणाकार घडवून आणला तर 2030 अखेर भारत 10 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होऊ शकतो. आणि आधुनिक जगातली ताकद ही सगळ्यात मुख्य ताकद अर्थव्यवस्थेची आहे. आणि मग त्या शक्तीचं प्रोजेक्शन भोवती बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये, नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये आणि मग तिथपासून जे जगभर की आपलं स्वप्न परराष्ट्र धोरणाच्या भाषेतसुद्धा फार छान ज्याला शब्द दिला विश्वमित्र. आणि मग विश्वगुरू केव्हा हो? विवेकानंदांपासून वर्तमान काळापर्यंत आपलं स्वप्न तर आहे हो की प्राचीन भारतसुद्धा निश्चितपणे विश्वाचा गुरु होता. प्राचीन भारत ही जगातली वैभव संपन्न संस्कृती, सगळं जग भारताकडे बघत असे. आणि हा भारत हे जगाच्या शिक्षणाचं सुद्धा केंद्र होतं. आणि जे आपल्या एका पद्यामध्ये आपण म्हणतोच की ते भूतकाळात होतं, हम करे राष्ट्र आराधन. पण ते नुसतं भूतकाळात होताची पूजा करत बसायची नाही आहे. या भारत मातेला आता पुन्हा त्या नव्या सिंहासनावर आपल्याला बसवायचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या परीने काम करायचं आहे. तेव्हा जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि अशा या भारताला गती देणं हे महाराष्ट्राचं काम आहे. महाराष्ट्र नुसता महाराष्ट्राच्या विकासाची नाही भाषा करत. महाराष्ट्र म्हणजे बुवा भारताच्या विकासाची गाडी जाते पुढे, तिला जोडलेला एक डबा आहे. नाही, महाराष्ट्र डबा नाही. महाराष्ट्र देशाच्या विकासाचं इंजिन व्हायला पाहिजे की जो सगळ्या देशाच्या विकासाला पुढे आणतोय. तेव्हा आज अण्णांच्या स्मृतीनिमित्तसुद्धा आणि आपल्या लोकप्रतिनिधींच्या सत्कारानिमित्तसुद्धा की महाराष्ट्र पुन्हा एकदा गतिशील रस्त्यावर पुढे सरकावा जीवनाच्या सर्व क्षेत्रात. आणि आपल्या प्रतिभेनी जे नवे आयाम, नवी स्टँडर्ड्स दाखवून देतील जीवनाच्या सर्व क्षेत्रात, असा हा महाराष्ट्र. म्हणून मी अंतःकरणाच्या तळापर्यंत खरंच असलेल्या नम्रतेने आनंद व्यक्त करतोय आणि आभार मानतो की उलट तुम्ही आज मला बोलवलं आणि या निमित्ताने तुम्हा सर्वांशी थोडा वेळ संवाद करण्याची मला संधी आहे. जेव्हा माझ्याशी बोललं गेलं की तुम्ही याल का, आणि मुहूर्त अण्णांच्या स्मृतीचा आहे आणि कोणत्या विषयावर बोलावं, मला वाटलं की ते चिंतन जे त्यांच्याही जगण्याचा मध्यवर्ती बिंदू होता आणि एक कार्यकर्ता म्हणून तो माझ्याही जीवनाचा आहे, ते आकलन सर्व सुजाण श्रोत्यांशी बोलावं. म्हणून त्या मध्यवर्ती कल्पनेचं नाव आहे भारतीय संस्कृतीवरील हल्ले. की आपल्याला आता जे देशाला जाग येत चाललीच आहे हे निश्चित आहे. यत्किंचितही निराशा बाळगण्याचं काही कारण नाही आहे.
भारत देश पुन्हा एकदा जागा होतोच आहे. माझ्या मनात पुन्हा पुन्हा येणारं माझं ते कार्यकर्ता म्हणून वावरण्याच्याही वर्षांमधलं अत्यंत लाडकं पद्य होतं की ज्यातली आधीच्या कडव्यातली ओळ आहे, बीत चले युग युगांत किंतु तुम प्रसुप्त क्लांत बन कराल हे कृतांत. हे भारताला उद्देशून आहे, हे अखंड राष्ट्रपुरुष. आणि मग प्रार्थना आहे, जाग महाभाग जाग सुन प्रचंड असुर राग. भारत देश जागा होतोय ह्याची मला खात्री आहे की जागा होतोय, होत चाललेला आहे. आपलं प्रत्येकाचं काम आहे की त्यामध्ये आपला खारीपासून सिंहापर्यंतचाही वाटा उचलूयात प्रत्येकजण. जसं मतदानाच्या दिवशी मतदान करणे हे पवित्र कर्तव्य आहे, तिथपासून त्या आपापल्या जीवनात जे आपण काम करतो आहोत, माणसंच आहोत, आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं असतं, घर असतं, संसार असतं, नोकरी असतं, मुलं बाळं असतात, त्यांचं शिक्षण असतं आहे ना, ते सगळं करण्याच्या मागची मूळची अंतःकरणातली प्रार्थना भारतमातेचं वैभव. म्हणून सावध पण राहण्याची वेळ आहे की आजच्या तारखेला सुद्धा भारतीय संस्कृतीवर नेम धरून आणि अतिशय कुशलतेने बुद्धिमान हल्ले केले जात आहेत. आपल्याला ते कळणंही आवश्यक आहे आणि अर्थातच मग त्यावर मात करायला आपल्या प्रतिभेतून. आणि मग नुसती ते हल्ल्यांवर मात नाही आहे, भारताला आणि संपूर्ण जगाला सुद्धा विकासाची, नैतिकतेची, अध्यात्माची वाट दाखवणारा भारत, हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आकाराला यायला पाहिजे. पण हे निश्चित आहे की अत्यंत कुशलतेने नेम धरून भारतीय संस्कृतीवर हल्ले चढवले जात आहेत. आणि सावध यासाठी राहायला हवं आहे की दुर्दैवाने काही ठिकाणी त्याला यश आल्यासारखं दिसतं. त्याच्या सगळ्यात मध्यवर्ती कल्पना आहे आपलं सर्वांचं केलं जाणारं ब्रेनवॉश की भारत हे राष्ट्र नाहीच आहे आणि आपल्या स्वप्नातल्या ह्या राष्ट्राला आपण म्हणतो की आमच्या देशात हजारो वर्ष चालत आलेली सनातन, तर सनातन म्हणजे जी एकाच वेळी पुण्य पुरातन आहे आणि तरी ती त्याच वेळी अत्यंत नित्य नूतन सुद्धा आहे. आपल्याला सांगितलं जातं आहे असं काही नाहीच आहे, असं काही नाहीच आहे. भारतीय नावाची काही संस्कृती नाहीच आहे, त्या संस्कृतीने घडवलेलं हजारो वर्षांचं राष्ट्र नावाचं नाहीच आहे. आजही देशामध्ये आपल्या सार्वजनिक जीवनात उजळ माथ्याने वावरणाऱ्या शक्ती आहेत की ज्या सांगतायत की अशी भारतीय संस्कृती नावाचं काही नाहीच आहे आणि असं भारतीय राष्ट्र नावाचं काही नाहीच आहे. हे शिक्षण क्षेत्रात आहेत, मनोरंजन क्षेत्रात आहेत, एंटरटेनमेंट, चित्रपटसृष्टी. आणि मी ज्या चित्रपटसृष्टीला पाकिस्तानची सॉफ्ट पॉवर आहे, जणू धर्मांध इस्लामिक शक्तींची सॉफ्ट पॉवर आहे, अशी मांडणी मनोरंजनाच्या द्वारासुद्धा की जिथे ते पुश करत राहायचं. आणि हा भारत देश, भारतीय संस्कृती, त्यातलाही ज्याचं सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या हिंदू घटक, तर याला कसा खचवत राहा, याला कसा चुकीचाच दाखवत राहा, हे आपलं शिक्षण क्षेत्र, मनोरंजनाचं क्षेत्र आणि एज्युकेशन, एंटरटेनमेंट, मीडिया, माध्यमं यांच्यामधनं आपल्यापर्यंत पद्धतशीर आणलं जातं आहे. आणि त्याचे लोकांना अनेकदा कळतही नाहीत की होत आहेत परिणाम, की त्यांची मतं अशी का बनत आहेत, वागतानासुद्धा ते असे का वागत आहेत. कारण ते जे ह्या तिनातनं आलेलं मी सांगतोय ते नकळत आपल्याही डोक्यात बसलेलं, आपल्या म्हणजे मी तुमच्या असं नाही म्हणतोय, समाज. आणि हे जे एज्युकेशन, एंटरटेनमेंट, मीडिया याच्याद्वारा होणारं कळेनासंच होतं की ही मतं किंवा जी व्यक्त करतोय आमच्या ह्या राष्ट्राच्या राष्ट्र असण्यावरचीच मूळची श्रद्धा. आणि धक्का जर त्यालाच पद्धतशीरपणे लावला जात असेल की नाहीच असं काही. आणि तुम्ही नाव देताय भारतीय संस्कृती, पण अशी भारतीय नावाची संस्कृती काही नाहीच आहे. पहा तुम्ही, अलीकडे जगातले अनेक विचारवंत मग ते मीडियात पण येतं, त्याला जागतिक पण बॅकअप आहे. हळूच शब्द वापरणं चालू झाले, साऊथ एशिया. हा वाटतो तितका निरुपद्रवी शब्द नाही आहे. ज्या अर्थाने साऊथ एशिया हा शब्द वापरला जातोय, हा परवापर्यंत नव्हताच. हा शब्द वापरला जाणारा शब्द होता भारतीय उपखंड. काढून पहा कुठली अभ्यासाची पुस्तकं,
काही वर्षांपूर्वीपर्यंत मीडियासुद्धा भारतीय असो नाही तर जागतिक BBC, CNN, जगातली वेगवेगळी विद्यापीठं, हार्वर्ड वगैरे सकट, हार्वर्ड म्हणजे ज्यांना आयव्ही लीग तिकडं फार नाव घेतलं जातं ह्यांच्या सकट, आता तिथे भारताच्या इतिहासाचा विभाग नसतो, हिस्ट्री डिपार्टमेंट, आणि ज्याची हिस्ट्री भारताची हिस्ट्री स्कूल, आता त्याला नाव आहे साऊथ एशियन हिस्ट्री. आणि ते मानणारे आता जर इतिहाससुद्धा लिहायचा झाला तर त्याला ते आता हिस्ट्री ऑफ इंडिया पण म्हणत नाही आहे, ते हिस्ट्री ऑफ साऊथ एशिया म्हणतात. हा जो साऊथ एशिया ही सुद्धा हळूच सोडलेलं पिल्लू ते संस्कृतीवरच्या या हल्ल्याच्या वैचारिक जाणीवेतूनच आहे की भारताचं भारतपणच खतम करायचं आहे. हा शब्दसुद्धा डिनाय करायचा आहे, हा शब्दसुद्धा नाकारायचाच आहे की हा नाहीच आहे, हा साऊथ एशिया आहे. अफगाणिस्तानपासून आराकान आणि तिबेटपासून श्रीलंका, हजारो वर्ष ह्या प्रदेशाचा उल्लेख भारत असाच आहे. वेदामध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, पुराणांच्या मध्ये आहे. पण आपल्याला आजही विचारवंत शिक्षणात, पत्रकारितेमध्ये, माध्यमांच्या मध्ये, उद्योग व्यवसायांच्या मध्ये की नाही असं काही भारत नाहीच आहे, हाच आहे हल्ला. हा मूळचा हल्ला आहे की हळूच तो आता साऊथ एशिया आणि मग इतिहासाला दिलेला सगळा वेगळाच असलेला स्पिन म्हणतो मी त्याला, पद्धतशीरपणे विकृतीकरण करण्याची व्यवस्था. अजूनही हिंद महासागर असंही नाव आहे, इंग्लिश उच्चार इंडियन ओशन हाही होतो. आणि जागतिक राजकारणाचा भाग म्हणून जिथे आणि जेवढ्या प्रमाणात अमेरिकेला भारत बरोबर हवा आहे चीनशी लढायला, त्याकरता ते वेस्टर्न पॅसिफिकला इंडो पॅसिफिक म्हणत आहेत. पण जे भारतीय उपखंडाला आता साऊथ एशिया म्हणत आहेत, हळूच लवकरच ते नाही तर या पद्धतीने हिंद महासागरालाही साऊथ एशियन ओशन म्हणणं चालू करतील, शब्द येणं चालू होईल. आणि हा सगळा वाटतो तेवढा नुसता शब्दांचा खेळ नाही आहे, याच्या मुळाशी अत्यंत गंभीर विचारधारा आहे. आणि मग त्या विचारधारेला राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग व्यवसाय, संस्कृती यामधनं तिला आकार येणं चालू होतं की असं भारत नावाचं काही नाहीच आहे, कधी नव्हतंच. अशा शक्ती आजही आहेत, देशभर आहेत, राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत, सांगलीमध्ये आहेत, की आपण कसे फार पुरोगामी विचारवंताच्या नावाखाली भारताचं भारतपण नाकारणारेच. की फार तर हे एका फक्त भूभागाचं नाव आहे का, जमिनीचं भाग आहे, हे जमिनीचं नाव आहे. तुमची माझी जी जीवनविषयक श्रद्धा आहे की या जमिनीवर फुललेल्या हजारो वर्ष चाललेल्या काळानुसार बदलण्याचं जिला भान आहे त्या संस्कृतीला म्हणतात भारत. ते नुसतं जमिनीचं नाव नाही आहे, तुमच्या माझ्यासाठी ती माता आहे. पण कधी उठून सुप्रीम कोर्ट पण म्हणतं की भारत माता की जय म्हटलंच पाहिजे, असं कुठं राज्यघटनेत म्हटलंय का? आणि असदुद्दीन ओवैसीच्या टाईपचे बडबडत फिरतात आणि त्यांनासुद्धा प्रसिद्धी दिली जाते की नाही म्हणणार भारत माता की जय. मी आपलं त्यांच्याबद्दल म्हणत आलो की आम्ही म्हणणार बुवा, आम्ही म्हणणार ती आमची भारत माता आहे, आम्ही म्हणणार, आम्ही आईला आई आणि बापाला बाप म्हणणारे लोक आहोत. तुम्ही म्हणायचं का नाही ठरवा, पण त्यासाठी बाप कोण हे पण माहिती पाहिजे. पण जणू ही जी मांडणी आहे आणि तो बॉम्ब असा एकदा मध्यवर्ती लावला की होणाऱ्या स्फोटामध्ये तुकडे तुकडे भारत नावाचा देश आणि त्याची एकसंध ठेवणारी विविधतेने नटलेली भारतीय नावाची संस्कृती, तिचे तुकडे तुकडे घडवून आणणे. सुदैवानी गेल्या विशेषतः 14 वर्ष ब्रेकिंग इंडिया फोर्सेस ही संज्ञा तशी प्रसिद्धीला आली, लोकांच्या जाणीवांमध्येही गेली की ब्रेकिंग इंडिया फोर्सेस असतात अमेरिकेमध्ये प्रिन्स्टनला, पण त्यांना भारतीय असणं, हिंदू असणं याचा सार्थ अभिमान आहे. असे राजीव मल्होत्रा यांनी 2010 एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याचं नावच आहे ब्रेकिंग इंडिया. असंच त्या 700 पानी पुस्तक आहे. आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये 2010 मूळचे कागदोपत्री साक्षी पुरावे दाखवून थेट आरोप केलेत की भारत तोडण्याचं षडयंत्र कोणत्या शक्ती करतायत. 14 वर्षांमध्ये जागोजाग त्या शक्तींच्या
अनेक लढायांच्यामध्ये आपण पराभव करत आलो आहोत, पण युद्ध अजून चालू आहे. आणि ज्या भारत तोडण्याचं षडयंत्र, तिकडे राजीव मल्होत्रांचा शब्द ब्रेकिंग इंडिया, JNUतल्या लेफ्टिस्ट विद्यार्थ्यांच्या पराक्रमामुळे ते निघाले अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करायला 9 फेब्रुवारी 2015. आणि JNU लेफ्टिस्ट किंवा मार्क्सवादी मुख्यतः विचाराचा मानला जातो गड्डा, तिथल्या विद्यार्थी संघटनांनी अफजल गुरुची पुण्यतिथी 13 डिसेंबर 2001ला आपल्या संसदेवर जो हल्ला झाला तो पाक पुरस्कृतच होता, थेट संसदेवर होता, पण त्याचा मुख्य सूत्रधार ज्यांनी ते योजना करून घडवून आणलं तो म्हणजे अफजल गुरु. तो मूळचा काश्मीरी, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होता. त्यांनी केलेला सगळा प्लॅन, तर JNU मधले विद्यार्थी त्याची पुण्यतिथी साजरी करतात आणि काय की अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है आणि भारत तेरे तुकडे हजार, याच्या व्हिडिओज आहेत, याच्या क्लिप्स आहेत ह्याच्या. आणि तरीसुद्धा याचं समर्थन केलं जातं. अशा शक्ती किती वेळा म्हणतोय की त्या शिक्षण, मनोरंजन आणि माध्यमं ह्यांच्यामध्ये आजही उजळ माथ्याने वावरत आहेत. आणि त्यांना अर्थातच ज्यांना त्यांच्या जागतिक राजकारणासाठी भारत तोडायचा आहे अशा शक्तींचा त्यांना पाठिंबासुद्धा आहे. आणि मग त्याचे काही परिणाम दिसून येतात. काही काळापूर्वी तमिळनाडूचा मुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाला की सनातन हा एक डेंग्यू सारखा व्हायरस आहे आणि तो संपवला पाहिजे. तो एका देशव्यापी राजकीय अलायन्सचा तो घटक आहे. त्याला हे वाक्य बोलावंसं वाटतं. याचा अर्थ आहे तमिळनाडूच्या राजकारणाला हे वाक्य सोयीचं बनलं, इथपर्यंत वेळ आली की हे सोयीचं बनलं आहे. त्याला असं वाटत नाही की भाऊ तू हे असलं बोलून बसशील तर पुढची निवडणूक हारशील, कारण लोक मतदान करणार नाही आहेत. सनातन हा डेंग्यू आहे आणि तो ज्या राजकीय आघाडीतला आहे त्यातल्या एकाने त्याच्याबद्दल एक अक्षराने एक वाक्य काही बोललेले नाही आहेत की तो उलट खतमच करा. कर्नाटकमधला एक खासदार विसर्जित लोकसभेमध्ये, ही आत्ता झालेली त्याच्या आधी तो कर्नाटकमधनं खासदार होता, तो लोकसभेत भाषण करताना म्हणतोय की आम्हाला भारतापासून वेगळं व्हायचा विचार करायला लागेल. कर्नाटकमधनं निवडून आलेला खासदार. खरं म्हणजे विधानसभा आणि लोकसभेच्या कामकाजाचे जे नियम आहेत त्याच्यात लोकसभेच्या पटलावर केलेल्या विधानावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. अन्यथा भारत एक राष्ट्र नाही आणि भारताच्या एखाद्या घटकाला भारतापासून फुटून निघायचं म्हणणं हा सुदैवाने कायद्यानुसार हा गुन्हा आहे, तो देशद्रोहाचा गुन्हा आहे. आणि तो करून कृत्य काय केली याच्या सापेक्ष, पण अंतिमतः त्याला शिक्षासुद्धा देहांताची आहे, एवढं तरी आपल्या कायद्यात आज आहे सुदैवाने. आमच्या देशाचा एक खासदार लोकसभेत उभं राहून ही भाषा बोलतो की मग कर्नाटकला देशापासून वेगळं व्हायची. कर्नाटक होणार नाही ती गोष्ट वेगळी, कारण तो काय त्याच्या बापाचा माल नाही आहे. कर्नाटक पण आपला भारतीय आहे. कर्नाटकचा माणूससुद्धा देशावर निष्ठा ठेवणार आहे. सीमेवरनं महाराष्ट्र कर्नाटक काही चालू असेल तर तो आपला अंतर्गत विषय आहे, तो देशाच्या निष्ठेवरचा प्रश्न नाही आहे त्याच्यामधला. पण हा बोलू शकतो आणि याला ते बोलताना आपल्याला याची राजकीय किंमत मोजावी लागेल असं वाटत नाही. त्याला उलटं आहे की कदाचित अशा प्रकारच्या बोलण्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ आहे की काय, असा घेऊन तो ते विधान करू शकतो. खालिस्तान चळवळ, त्याच्या मुळाशी इंग्रजांनी खुनशीपणाने पद्धतशीर जो भारताच्या इतिहासाचा अर्थ आपल्याला सांगितला, असे साम्राज्यवादी इंग्रज किंवा युरोपीय इतिहासकार आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांना रूढार्थाने डावे किंवा मार्क्सवादी म्हणतात असे इतिहासकार, त्यांनी तोच इतिहास चालू ठेवला. त्याची ही मध्यवर्ती कल्पना आहे की असं भारत नावाचं काही नाहीच आहे, अशी भारतीय संस्कृती नावाचं काही नाहीच आहे, कधी नव्हतं, आणि हे राष्ट्र तर नाहीच आहे. इंग्रजांनी त्या खुनशीपणानुसार शीख कसे वेगळे हे त्यांनी जे महाराजा रणजित सिंगाचं शीख साम्राज्य खालसा केलं दुर्दैवानी 1848 मध्ये,
त्यांना तेव्हापासून लावलेली फूस आहे की नाही नाही तुम्ही वेगळे आहात. तुमच्या माझ्या पुन्हा दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या वेळी जी फाळणी झाली त्यावेळी सुद्धा हे खुनशी इंग्रज सरकार शिखांना म्हणत होतं मुसलमानांप्रमाणे तुम्ही पण मागणी करा वेगळ्या राष्ट्राची, आम्ही देतो ना तुम्हाला. त्यावेळचे शिखांचे जी धार्मिक संघटना आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी SGPC, तिचे प्रमुख होते मास्टर तारासिंग. मास्टर तारासिंगना माउंटबॅटन म्हणालाय की तुम्ही पण मागणी करा, देतो आम्ही. कारण जाताना भारत तोडून जायचा ही त्यांची योजनाच आहे. आणि ती काल परवाची नाही, ती 1940ची नाही, 1933ची नाही. आपल्याला भारत सोडायचा आहे, पण तो सोडताना तुकडे तुकडे करून सोडायचा. कारण जर भारत एकसंध राहिला तर तो जागतिक महासत्ता होणारच आहे आणि जागतिक राजकारणात तो आपल्या बाजूने असणार नाही. कारण आपण ह्याच्या उरावर 150 वर्ष नाचलो आहे हे भारतीयांच्या मनात आहे. हे इंग्रजांना नीट कळलेलं होतं. भारताच्या फाळणीची योजना पहिल्या महायुद्धाच्या काळात तयार आहे. ह्याच्या आता कागदोपत्री पुरावेत की पहिलं महायुद्ध आणि इंग्रज सत्तेने संदेश कळला होता की आता एका कालबद्ध पद्धतीने पण लवकरच वेळ येणार आहे की भारतातनं आपल्याला मागं जावं लागेल. त्यावेळचा प्लॅन आहे. त्याचे आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत. आणि पुढे इंग्रजांनी एका बाजूला जो मुस्लिम अलगाववादाला फूस दिली, चालना दिली, इकडं देशातलं सर्व सत्याग्रह राजकारण सोडून निराशेने जे मोहम्मद अली जिना जाऊन बसले होते लंडनला, त्यांना ब्रिटिश सरकारने संपर्क करून जरा पुन्हा या भारतात मुस्लिम लीगचं राजकारण आणि सायमन कमिशन येत आहे त्यावेळेला 14 कलमी कार्यक्रम की जो सगळा मुस्लिम अलगाववादाचा कार्यक्रम आहे. ह्याच्या मागे ब्रिटिशांची फूस आहे, राजकीय धोरण आहे. आणि तुमच्या माझ्या देश, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास याचा असा विकृत करणारा, फोडणारा इतिहास तो सांगून ह्या समाजाला कसे तोडा. दुर्दैवाने धर्मांध मुस्लिमांच्या बाबतीत त्यांची ती योजना त्याही वेळी सफल झाली आणि धर्मांध इस्लाम आजच्या तारखेलाही भारतात वाढतो आहे. पण फाळणीच्या वेळी अशी ऑफर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी शिखांना पण दिली होती आणि नेता असलेले मास्टर तारासिंग यांनी ती साफ धुडकावून लावली. हे सांगून धुडकावून लावली की आम्ही भारतीयच आहोत. नवे ते म्हणाले की पंजाब आणि त्यातला शीख म्हणजे भारताची तलवार आहे म्हणाले ते, की आम्ही भारतापासून वेगळे नाही, आम्ही भारताची तलवार आहोत. पण शिखांच्या फुटीरतेचा डाव हा इंग्रजांचा खुनशी डाव आहे. आणि 1947 नाही पण पंजाब तुटला ना. दुर्दैवाने जो जास्त समृद्ध 2/3 पंजाब गेला पाकिस्तान यांच्या ताब्यात. आणि पाकिस्तान घडल्यानंतर पाकिस्तानातले हिंदू गेली 75 वर्ष खतमच होत आलेत. अत्याचार, सक्तीची धर्मांतरं, आया बहिणींना लुटणे, सक्ती नेऊन आधी गँगरेप आणि मग कोणातरी मुस्लिम पुरुषाशी लग्न लावून दिले, ह्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या राज्यघटनेत आहेत, त्यांच्या कायद्यात आहेत. आणि बांगलादेशात सुद्धा ह्यापेक्षा काही वेगळं घडलेलं नाही आहे. आजसुद्धा घडत नाही आहे. आजच्या तारखेला सुद्धा बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. खरं म्हणजे 1950चा नेहरू लियाकत करार आहे भारत पाकिस्तानमधला. नेहरू लियाकत कराराचा मुख्य आशय आहे की दोन्ही देश आपापल्या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करतील. नेहरू लियाकत करार पाकिस्तान म्हणजे आधी पूर्व पाकिस्तानला, आणि भारताच्याच पराक्रमामुळे जर बांगलादेश अस्तित्वात आला तर नेहरू लियाकत करारातले सूत्र बंधनकारक बांगलादेशलाही आहे, पण ते कधीही त्यांनी पाळलेलं नाही. दोन्ही देशांच्या राज्यघटना इस्लामिक राज्यघटना आहेत. त्यांच्या राज्यघटनेनुसार इस्लामलाच फक्त अधिकृत धर्म म्हणून मान्यता आहे. नॉन मुस्लिमला स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही, मानवाधिकार नाही, मूलभूत अधिकार नाहीत. असले तर उलटेच आहेत, उलटेच आहेत सर्व. पण भारताने नेहरू लियाकत करारातला भाग असो किंवा तुमच्या माझ्या देशाची हजारो वर्षांची मूळची सहिष्णू संस्कृती असो,
त्याचं भान ठेवून असं काही इथे काही अल्पसंख्याकन त्यातल्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या विरुद्ध काही इथं कटकारस्थान चालू आहे असलंच तर उलटं आहे की धर्मांतरणाची सुद्धा जी कटकारस्थानं आजही या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुण्या मुंबई सकट सांगलीमध्ये उलट आता ते लोण गावागावापर्यंत पद्धतशीरपणे पोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. नेम धरून हे जे संस्कृतीवरचे हल्ले आहेत, यावेळच्या लोकसभेत दोघं खुल्ला जे खालिस्तानचे आहेत ते खासदार म्हणून निवडून आलेत. दोघं तिकडे खासदारकीची जी शपथ घ्यायची असते त्यातली शब्दरचना आहे की भारत या राष्ट्राची एकता आणि अखंडता ही अक्षुण्ण म्हणजे कायम राखण्यासाठी मी काम करीन. निष्ठा, लॉयल्टी कशावरची आहे ती? भारताची लोकशाही, भारताचं संविधान आणि त्यांनी आता आधुनिक काळात आकाराला आणलेलं हे तुमचं माझं राष्ट्र. ते दोघं खालिस्तानी तिकडे संसद, त्याशिवाय ते खासदार नाही होऊ शकत. आधी नुसते निवडून आलेत. संविधानाच्या दृष्टीने खासदार केव्हा होतात? लोकसभेच्या पहिल्या अधिवेशन म्हणजे दिवशी उपस्थित राहून उभं राहून ते जेव्हा शपथ घेतात आणि हे शब्द बोलतात तेव्हा होतात खासदार. यांचे खरे मानायचे होय हे शब्द. पण हा फुटीरतावाद, हा अलगाववाद, हा पद्धतशीर आपल्याला आपल्या देशाचा इतिहास, आपली संस्कृती आणि अशी काही नाहीच आहे, ती कधी एकात्म नव्हतीच. आणि मग ह्या फुटीरतावादाला आकार येत राहतो. मग तो फुटीरतावाद बंगालमध्ये सुद्धा पाळंमुळं धरतो. पूर्वांचल की ज्याला रूढार्थाने ईशान्य, नॉर्थ ईस्ट, ह्याच्यामध्ये तर पद्धतशीरपणे भारत विरोधी घटकांना आतून बाहेरून सपोर्ट करून अनेक शक्ती काम करतायत. अरुणाचलमध्ये, नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये, मिझोराममध्ये, मेघालयमध्ये आणि आसाममध्ये सुद्धा ब्रह्मपुत्रेचं खोरं पद्धतशीरपणे त्यांना कसे भारतीय संस्कृतीपासून बाजूला करा आणि उद्या त्याच्यापासून फुटून कसं त्यांना तुटून वेगळं राष्ट्र निर्माण करा. 5 ऑगस्ट 2024ला शेख हसीना वाजेद यांना जीवानिशी यावं लागलं भारतात. पण त्याच्या आधी त्यांनी तशा काही भारतविरोधी शक्तींना डॅमेज तर नीट करून ठेवले. कारण फेब्रुवारीत बांगलादेशातल्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात त्या पब्लिकली बोलल्यात, सार्वजनिकरित्या बोलल्यात की मी निवडून येऊ नये यासाठी अनेक शक्ती काम करतात, बांगलादेशाच्या अंतर्गत आणि बाहेरच्या. त्यांनी सरळ सरळ अमेरिकेकडे बोट दाखवले त्यावेळी आणि अमेरिकेचं बायडन ॲडमिनिस्ट्रेशन सरळ सरळ बोट दाखवलं आहे. मग त्या म्हणाल्या दबाव आहेत माझ्यावर. आणि मग त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की बंगालच्या उपसागरातलं सेंट मार्टिन नावाचं बेट जे भौगोलिकदृष्ट्या आणि बांगलादेशच्या अधिपत्याखाली आहे, पण शेख हसीना वाजेद म्हणल्या की ते अमेरिकेला द्या तर त्या बदल्यात तुम्हाला राहू देतो, नाही तर तुमच्या देशामध्ये आम्ही आंदोलन पेटवतो, अशी शेख हसीना वाजेद यांना धमकी होती. त्या सेंट मार्टिन आयलंड द्यायला नाही म्हणल्या. बांगलादेशामध्ये पेटवण्यात आलं आंदोलन. वरकरणी दाखवायला त्याचं नाव आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन. पण त्या सगळ्या टोकाच्या धर्मांध इस्लामिक शक्ती आहेत. काही त्यांना विद्यार्थी नेता वगैरे म्हणवले जातात, बकवास आहे. आता मोहम्मद युनूस यांच्या रूपाने समोर एक कठपुतळी, एक बाहुलं एक समोर ठेवायला. आणि बांगलादेशात सुद्धा अत्याचार चालू आहेत. पण 5 ऑगस्टच्या संध्याकाळी मी म्हणालो की घडतंय ते बांगलादेशापुरतं नाही, ही भारताला पण नोटीस आहे की अशा प्रकारचा गोंधळ, केऑस भारतातही घडवून आणायचा. आणि माझ्या म्हणण्यापुरतं राहिलं नाही आहे. जबाबदार पदांवर असलेले काही जण त्या संध्याकाळी म्हणलेत की शेख हसीना वाजेद यांना जसं जीवानिशी पळून जावं लागलं तसं नरेंद्र मोदींनाही पळवून लावलं पाहिजे. ही भाषा आपल्या देशाच्या लोकशाहीत बोलणाऱ्या शक्ती. आणि मला काय, माझ्या अभ्यासात त्यांच्यावर टीका झालेली मला दिसलेली नाही. काही नावं तर घेऊन माझं तोंड मी खराब करत नाही, पण हे विविध राजकीय सामाजिक गटातले फार मोठं नाव असलेले प्रभावी त्या त्या ठिकाणच्या व्यक्ती आहेत हे म्हणतात. आणि मग हरियाणातलं शेतकरी आंदोलन काय समजूत आहे की ते नुसतं MSP पुरतं आहे होय? अरे MSPचा शब्द देऊन झाला आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस देऊन झाला आहे, बंधन आहे, MSP वाढवून दिलेत. पण त्याच्यामधनं फूस लावून दिल्ली कशी कॉर्डन ऑफ करा आणि देशामध्ये कसा गोंधळ माजवून द्या. एक पॅटर्न ती शंभू बॉर्डर
दुसऱ्या पॅटर्नचं नाव आहे शाहीनबाग पॅटर्न, की तुमचं जगणं, तुमची कायदा सुव्यवस्था, तुमची वाहतूक सगळी बंदच, तुम्हाला काही करताच येणार नाही. दिल्लीच्या ज्या एरियामध्ये कोरोनाच्या थोडं आधी हे झालं आंदोलन शाहीनबाग, ते सिग्नल आहे, तो फक्त तो सिग्नल आहे की उद्या देशभर अशा प्रकारे देशाचं चालचलनच आम्ही बंद पाडून दाखवू तुम्हाला, आमच्या मागण्या जर तुम्ही जर नाही मान्य केल्यात. भारतीय संस्कृती विरोधी शक्ती. तर शेख हसीना वाजेद ज्या म्हणाल्या की अमेरिकेचा दबाव आहे की भारत, बांगलादेश आणि म्यानमारच्या असा मधला बेचक्यातला एक भाग वेगळा काढून एक वेगळं ख्रिश्चन राष्ट्र बनवायचं आहे, हे त्या स्पष्ट बोललेले आहेत. आणि मग आता आठवा की मिझोरामचे मुख्यमंत्री सप्टेंबरमध्ये अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत बोलताना म्हणाले की आम्ही ख्रिश्चन आहोत, आमचं राष्ट्र वेगळं आहे आणि ते वेगळं राष्ट्र तयार करायला आम्हाला तुमची मदत पाहिजे. भारताच्या एका राज्याचा मुख्यमंत्री आणि बोलायला व्यासपीठ वापरतो अमेरिका, आणि मणिपूर पेटतं ठेवलंय गेली 1.5-2 वर्ष. ही दुःखाचीच गोष्ट आहे, नको हे व्हायला, पण तो ज्या शक्तींनी तो पेटवलाय मुद्दाम, मैतेई विरुद्ध कुकी नावाचा संघर्ष, आणि पार त्याला BBC, CNN, इकॉनॉमिस्ट नावाचं ब्रिटिश वृत्तपत्र आहे आणि न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतलं नंबर 1चं वृत्तपत्र, हे पद्धतशीरपणे याचं जे मांडणी करतात की हा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा हा लढा आहे. आणि हिंदू बघा कशा आक्रमक आहेत, हिंदू बघा कशा हिंसक आहेत. इम्फालच्या खोऱ्यातले मैतेई हे वैष्णव आहेत हे, आणि परंपरागतरित्या इम्फालचं मुख्य मंदिरच आहे गोविंद मंदिर, असंच नाव, कमालीचं सुंदर मंदिर आहे. तर तो मैतेई विरुद्ध कुकी जो संघर्ष, एक त्याला घटनात्मक आणि कायद्याची बॅकग्राऊंड आहे, पण मी हे स्पष्ट सांगतोय की हा भारत विरोधी, भारतीय संस्कृती विरोधी शक्तींनी हा पद्धतशीरपणे मुद्दाम पेटवलेली ही आग आहे, आणि त्या आगीमध्ये तेल टाकणं सतत चालू आहे. विविध दिशांनी, विविध तरांनी येणारे संस्कृतीवरचे हल्ले. माझ्या मनातल्या समारोपाच्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येण्यापूर्वी आता एकाच अत्यंत पवित्र गोष्टीची मग आठवण करून देतो. ते म्हणजे मी तर भाग्यच मानतो की राम मंदिर उभं राहिलं, आणि एक पहिल्या टप्प्याचं काय ते जानेवारीमध्ये झालं राम मंदिराचं लोकार्पण. आम्हाला इथे आज प्रतिमा तीच मिळाली, माझं मन भरून येतं ते पाहून. तो जो लढा चालू होता त्या काळामध्ये जो मूळचा बाबरी ढाचा होता त्याचा मौलवी अन्सारी म्हणून आहे, मीच भेटलो आहे त्यांना 1986 मध्ये, ज्या वर्षी IAS झालो. आधी जे कार्यकर्ता म्हणून वावरतच होतो, देशभर प्रवास करत होतो, आंदोलनांमध्ये सहभागी होतो, राष्ट्रीय एकात्मता हा मध्यवर्ती विषय ठेवूनच अभ्यास करत, जिथे लेखन जमत होतं, राहवत नव्हतं, करत होतो. IAS झाल्यावर लक्षात आलं की आता एक कार्यकर्ता म्हणून ज्या प्रकारचं आपल्याला स्वातंत्र्य होतं तसं आता असणार नाही आहे, कारण प्रशासनात दाखल झालो तर तिथली शिस्त आपल्याला पाळूनच काम करायचं आहे. त्यामुळे कुठला तरी असा एक शेवटचा विषय घेऊयात की आता IAS जॉईन होण्यापूर्वी त्याचा नीट अभ्यास करून एक मांडणी करू. तर त्यावेळी आला होता शहाबानो प्रकरणामधला तोंडी तलाकवरचा सुप्रीम कोर्टाचा निकाल, आणि त्याच्यामध्ये त्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी तोंडी तलाक बेकायदेशीर ठरवून सरकारला खरं सूचना दिली होती की आता समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं टाका. हे आपल्या राज्यघटनेचं कलम 44. त्यामुळे माझ्या मनात होतं की हा एकूण समान नागरी कायदा हा विषय मूळचा, त्याच्या संदर्भात असलेला इस्लामिक लॉ, इस्लामचाच अभ्यास आणि इस्लामिक लॉ, आणि हे शहाबानो प्रकरण असो किंवा त्या सुमाराला हा राम जन्मभूमीचा मुद्दा असा तापू लागला होता. अजून तो राजकीय क्षेत्रात आला नव्हता, अजून तो मुद्दा विश्व हिंदू परिषदेने उचलून धरला होता. तर माझ्या मनात होतं की देशाच्या पुढच्या काळावर प्रभाव टाकणारे हे विषय आहेत. आतमध्ये गेल्यावर मला शासकीय अधिकारी म्हणून त्यावर काम करायचंच आहे, पण मग त्यावेळी बोलायला आणि लिहायचं पूर्ण स्वातंत्र्य नाही आहे. म्हणून मी शेवटचा केलेला अभ्यास आणि माझं केलेलं लेखन हे शहाबानो प्रकरण, इस्लामिक लॉ आणि सगळा राम जन्मभूमीचा मुद्दा.
त्यावेळी मी अयोध्येत राहिलोय आणि या मौलवी अन्सारींशी बोललोय. ते माझ्या पुस्तकात आहे, काही नवीन नाही. पुस्तक 1989 सालीच झालं होतं प्रकाशित आणि सरकारच्या परवानगीने, कारण मी IAS अधिकारी होतो त्यावेळेला. माझं कर्तव्य आहे की नीट परवानगी मागितली पाहिजे, तशी मी मागितली, सरकारने दिली. पुस्तक 1989 मध्येच प्रकाशित झालं की ज्यामध्ये हे मौलवी अन्सारी मला सांगतायत की हिंदूंच्या श्रद्धेचा मी आदर करतो, ते माझेच बांधव आहेत, म्हणून मी आनंदाने त्यांना ही द्यायला मी तयार आहे. त्याही वेळी चर्चा चालू होती की मग एक आपला जो भारतीय दृष्टिकोन असतो सहिष्णुतेचा, की जरी ही बाबरांनी पाडली असली, जरी हिंदूंचं मुद्दाम नाक आणि मान कापायलाच आणि ही संस्कृती खतम करायला, तरी बाबा 1528 पासून आहे ना, तू काय आमचा वैयक्तिक शत्रू नाही आहेस आणि आम्ही तरी सर्व ईश्वर एक आहे मानतो. तर सगळ्याचं आदराचं भारतीय रूप काय की तू इथे राम मंदिर करू दे, तुला एक दुसरी सन्मानाने मशीद करायला जागा देतो. हाही विषय तेव्हापासून चालू आहे आणि त्यावर मौलवी अन्सारी माझ्याशी बोलताना म्हणालेत की मला वेगळ्या जमिनीची सुद्धा गरज नको. बरं, हे फक्त मी एकटा म्हणतोय नाही आहे. मग 2010 30 सप्टेंबर 2010 ही ती एक ऐतिहासिक तारीख आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या 3 जजेसनी एकमताने निकाल दिला. ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2010 की हे राम जन्मभूमी आहे, इथे मंदिरच होतं, त्यावर उभी केलेली जी मशीद आहे ती त्या मंदिरावर उभी केलेली आहे. तिघातले दोघं म्हणाले की मंदिर पाडून मशीद उभी केली आहे. एक जण म्हणाले पाडलं का मंदिर दुर्लक्षित आणि पडक्या स्थितीत होतं हे खात्रीने सांगता येत नाही, पण मंदिरावर मशीद केली. तिघांचं एकमताने त्यांनी निकाल दिला. त्यांनी पुन्हा माझं म्हणणं आहे की भारतीयच आपली जी कॉम्प्रोमाइजची वृत्ती आहे, सर्वसमावेशक वृत्ती आहे, त्यांनी मार्ग काढून दिला की 1/3 राम जन्मभूमी न्यासाला, 1/3 तो जो केस करणारा आखाडा होता परमहंस आखाडा, त्याचे त्यावेळचे जे परमहंस होते त्यांना मी भेटलोय, मी त्यांच्या मठातच राहिलो आहे अयोध्येमध्ये त्यावेळी. आणि मग 1/3 मशिदीला. त्या निकालावर सुद्धा मौलवी अन्सारींची प्रतिक्रिया आहे की मला ती 1/3 सुद्धा नको. ते म्हणाले मी आनंदाने द्यायला तयार आहे. परत म्हणालेत की हा देश ही संस्कृती मी माझीच मानतो. मौलवी अन्सारी म्हणालेले राम लल्ला भी हमारे ही हैं, आणि माझ्या हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा आदर म्हणून मी ती आनंदाने द्यायला तयार आहे. त्यांना भरीला घातलं, ऐकलं नाही त्यांचं. हे आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, AIMPLB नावाची बॉडी, की खरं म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची केस फेकूनच दिली होती. फेकूनच, की तुम्हाला कायद्याचा शब्द लोकस स्टँडी की तुम्हाला या केसमध्ये काही म्हणण्याचा अधिकार आहे का. हायकोर्टाने AIMPLBची तर फेकूनच दिली होती की तुम्हाला लोकस स्टँडीच नाही आहे, या केसमध्ये काही म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. पण ते AIMPLB आणि दुसरी होती ऑल इंडिया बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी, AIBMAC, ह्यांनी नाही मानलं. आणि नीट आहे का, यांनाही भरीला घातलं डाव्या कम्युनिस्ट इतिहासकारांनी. रोमिला थापर, बिपिन चंद्र, इरफान हबीब, जे माझ्याशी 1986 बोलले तर. इरफान हबीब, मी अलीगडलाही गेलो होतो, अलीगडमध्ये काही काळ राहिलो. मी इस्लाम आणि इस्लामिक लॉ अलीगड विद्यापीठात थांबून शिकलो. त्यावेळी अलीगड विद्यापीठातल्या इतिहास विभागाचे प्रमुख होते इरफान हबीब. माझ्याशी 1986 बोलताना ते म्हणालेले, आणि हेही माझ्या पुस्तकात आहे, आणि ते 1989च्या आधी, म्हणजे मी आज नवं काही वेगळं माझ्या मनचं नाही सांगतोय. माझ्याशी बोलताना जे मुघलांचे इतिहासकार इरफान हबीब म्हणालेत की भारतातले हिंदू मुस्लिम संबंध एका नव्या बंधुभावाच्या पायावर उभी करायची ही फार मोठी संधी आहे. मुस्लिमांनी आनंदाने ही आपणहून जमीन द्यावी, काही मुस्लिमांचं बिघडणार नाही, काही इस्लाम खतरे में नाही आहे, असं त्यावेळी म्हणणारे इरफान हबीब आता 2010 मात्र ऑल इंडिया बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ह्यांना जाऊन म्हणाले की तुम्ही माघार घेऊ नका, आम्ही इथे कधी मंदिर नव्हतंच म्हणाले. ह्यांची ऐतिहासिक काय आकलन भारताचं की रामायण भाकडकथा आहे, महाभारत भाकडकथा आहे. असा कधी या देशाच्या इतिहासामध्ये असा कधी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण नावाचं काही होऊनच गेलं नाही. हे यांचं सगळं भाकड आहे. तर जर मूळचा राम नव्हताच तर त्याच्या जन्मभूमीचा कुठे संबंध आहे. ह्यांनी भरीला घातलं. हेही पुन्हा सांगतोय की मी नाही सांगतोय,
हे कोण सांगतोय? तर सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगण्यात आलं की तिथे उत्खनन करा आणि पुराव्यानी जे दूध का दूध और पाणी का पाणी. त्या आर्किओलॉजिकल सर्वेच्या अयोध्येमध्ये उत्खनन करणाऱ्या टीमचे प्रमुख, त्यांचं नाव आहे के मोहम्मद. या के हे केरळचे आहेत मूळचे, मातृभाषा मल्याळम. त्यांनी आधी आपलं आत्मचरित्र मल्याळममध्ये लिहिलं आहे, आता ते इंग्लिश इत्यादी भाषांमध्ये, मला अजून मराठीत आल्याचं माहिती नाही आहे, पण त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आय ॲम इंडियन, मी भारतीय आहे. आणि त्यांनी त्या आत्मचरित्रात, मी सांगतो ही कहाणी त्यांनी नावासकट दिलेली आहे की मुस्लिम पक्ष आनंदाने जेव्हा तयार होता द्यायला आणि नवा एक अध्याय भारतामध्ये हिंदू मुस्लिम मैत्रीचा चालू झाला असता, बंधुभावाचा, परस्परांबद्दल आदराचा, ह्यांनी भरीला घालून की राम नाहीच आहे, रामायण खोटंच आहे, ही जन्मभूमी नाहीच आहे, याचे आमच्यापाशी पुरावे आहेत. खोटं बोलतायत, आपल्या इतिहासाचं विकृतीकरण करतायत. ही इंडस्ट्री त्यांची ब्रिटिश काळापासून चालू आहे, नवी नाही आहे. ब्रिटिशांना भारतावर राज्य करताना हा देश, ही संस्कृती कशी फोडा, यातून त्यांनी आधी जी हजारो वर्षात कधीही नाही अशी आर्यांच्या आक्रमणाची थिअरी निर्माण केली. जे घडलेच नाही, पण म्हणे आर्य नावाचे कुठून तरी बाहेरून आले आणि द्रविड नावाचे कोणीतरी मूळचे होते. ते मूळचे होते ते काळे सावळे, गोल चेहरा, बसकं नाक, बारीक डोळे, राठ केस, अँथ्रोपॉलॉजी बोलतोय मी. आणि म्हणे बाहेरून जे कोणी आर्य नावाचे आक्रमक आले ते म्हणजे उंच, विशाल कपाळ, सोनेरी केस, गोरे पान आणि धारदार नाक. ॲक्च्युली हे ज्या काळामध्ये ते सिद्धांत निर्माण करतायत तेव्हा युरोपमधला गोरा माणूस जगभर जात होता आणि जमल्या तिथल्या तर त्यांनी माणसांच्या सरसकट कत्तली करून पृथ्वीच्या पाठीवरून संस्कृतीच खतम केलेत. अगर उनके बस में होता भारतात पण त्यांनी तेच केलं असतं. पण त्यांना लक्षात आलं की अशी सरसकट खतम नाही करता येणार आहे, तर मग यांना कसं फोडा, यांना कसं तोडा, यांना कसं एकमेकाशी लढवा, यांना कसे, हे मी तुझा मुक्तीदाता आहे हे तुझे शोषक आहेत, म्हणून सगळ्यांचं मिळून शोषणच पुढची 150 वर्ष केलं. पण हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे, तसं घडलं हो आपल्या देशाचं. आणि तेव्हा नाही, आजही अशा शक्ती, हा जो निर्माण केलेला दादांत खोटा आर्य द्रविड नावाचा वाद, त्यातून फोडा आणि राज्यकरणाच्या धोरणाचा भाग काय, उत्तर विरुद्ध दक्षिण, आजही आहे. विसरू नको आहेत आपण की तमिळनाडूचं आणि विशेषतः त्यातल्या DMKचं सर्व राजकारण हे असं फुटीरतावादी, तुम्ही आक्रमक आहात, तुम्ही शोषक आहात, तुमची संस्कृती ती तुमची, मग ते भांडण आर्य विरुद्ध द्रविड, उत्तर विरुद्ध दक्षिण, हा संस्कृत विरुद्ध प्राकृत, दादांत खोटं आहे. पण संस्कृतीच्या सर्व क्षेत्रात लावून दिलं या प्रकारचं भांडण की जणू प्राकृत म्हणजे इथली मूळची भाषा. आणि हे आलेले आक्रमक आर्य संस्कृत घेऊन आले, त्यांनी तुमच्यावर लादली. साफ खोटं आहे. संस्कृत प्राकृतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आणि भाषाशास्त्राच्या दृष्टीने कधीही भांडण नव्हतं, वेगळेपणासुद्धा नव्हता, काही एकमेकाबद्दल दुरावा नाही, काही श्रेष्ठत्वाची भावना नाही आहे. उलट एकमेकाच्या संयोगाने एकमेक समृद्ध होत गेलेले आहेत. तुमच्या माझ्या ह्या संस्कृतीची सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु. ही संस्कृतमध्ये आहे. आणि बुद्ध महावीरांनी प्राकृतामध्ये शिकवलं, भवतु सब्ब मंगलम. काय भाषेचा वाद आहे, काय भावनेचा वाद आहे, काय धर्मविचाराचं भांडण आहे, काही नाही आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तुचा जो अर्थ आहे तोच भवतु सब्ब मंगलमचा आहे. भाषिकदृष्ट्या सुद्धा, पुन्हा आत्ता सविस्तर बोलण्याची वेळ नाही, पण एखादी भाषा निर्माण कशी होते, म्हणजे घशातले ध्वनी, ते ध्वनी जोडून शब्द कसा तयार होतो, म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र, इंग्लिश शब्द एटिमॉलॉजी, की जो आपल्या वेदामध्ये निरुक्त नावाची जी वेदांग की वेदांचा अभ्यास करायचा असेल, जे 6 कौशल्य त्यातलं एक म्हणजे निरुक्त, तो हा अभ्यास आहे की ध्वनीमधून शब्द कसे निर्माण होतात. मग शब्दाला शब्द जोडून वाक्य कसं तयार होतं, म्हणजे व्याकरण. तर संस्कृत जगातल्या सर्व भाषांची जननी आहे आणि पाणिनी हा सर्व व्याकरणाच्या बापाचा बाप आहे, सर्वश्रेष्ठ आजपर्यंत मान्य आहे.
की पाणिनीच्या अष्टाध्यायीमधली 4000 सूत्र आहेत भाषाविषयक. आजचे जगातले सर्वश्रेष्ठ भाषातज्ञसुद्धा सांगतात की ते पाणिनीचं अष्टाध्यायी हा व्याकरणाच्या बाबतीचा शेवटचा शब्द आहे. काही भांडण नाही. पण आजपर्यंत सांगितलं जातं की ही भांडणं आहेत. आणि त्या भांडणामधून मग वेगळेपणा कसा जोपासा, फुटीरता कशी जोपासा, कारण हे ज्यांना करायचं आहे त्यांचा एजंडा आहे स्पष्ट सांगतो. आणि काही लपलेल्या कागदोपत्री पुरावे आहेत की देशामधले मार्क्सवादी आणि इस्लामिक आतले आणि बाहेरचे यांची योजना भारत तोडण्याचीच आहे. ह्याचे कागदोपत्री लेखी पुरावे आहेत. टोकाचं त्याच्या उदाहरण म्हणजे नक्षलवाद की ज्याची आयडिओलॉजी आहे ML मार्क्सिझम लेनिनिझम. त्याच्या लेखी मुळात सैद्धांतिक पातळीलाच राष्ट्र ही संकल्पनाच अमान्य आहे. राष्ट्र त्यांच्या लेखी म्हणजे शोषकांच्या हातातलं शोषितांचं शोषण करण्याचं हत्यार, ही मार्क्सवादी मांडणी आहे. आणि ज्यांचं मन बुद्धी विचारांचा कोश त्यांनी तयार झाला आहे ते अक्कल शिकवतात. भारत कधी राष्ट्र नव्हतं, राष्ट्र ही संकल्पना चुकीची आहे आणि असली तर आपल्याकडे म्हणतात पाश्चात्यांकडनंच आली राष्ट्र ही संकल्पना. काय यांचा अभ्यास आहे? राष्ट्र ही संज्ञासुद्धा वेदात आहे. आणि अस्मिन राष्ट्रे समुत्पन्ने असं सांगून की आपल्याला कुठलाही कार्यक्रम आजही हजारो वर्ष चालू आहे आजही करायचा असला तर बुवा इह पृथिव्याम, जम्बूद्वीपे, भरतखंडे, सांगली नगरे असं सगळं वर्णन येत जो होतो ना, तो ही आपली ऐतिहासिक जाणीव आहे एकात्मतेची. पण शिकवलं जातं नाही असं कधी नव्हतंच. आणि योजना 22 तुकड्यांची आहे. 22 तुकड्यांची. एक मूळाधार मी शोधतोय. फ्रान्समधल्या माझ्या काही मित्रांना मी निरोप दिला आहे. पण संदर्भ हा आहे की मार्क्सवादी इतिहासकारांच्या सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे रोमिला थापर यांनी फ्रान्समध्ये एक मुलाखत देताना त्या म्हणाल्या आहेत की 21व्या शतकाअखेर भारताचे 22 तुकडे झालेले असतील. हे इतिहासकार आणि मार्क्सवादी तथाकथित विचारवंत रोमिला थापर यांचं विधान मी मुळातनं शोधतोय की मला जरा त्याचे पुरावे हवेत. हे बोललेत का? आणि तरी आज मी माईकवरनं बोलतानाही ते का मांडतोय, कारण तिकडं ते शब्द आलेला असो नसो भारतातले हे जे रूढार्थानी डावे त्यातही ML आणि त्यातही नक्षलवादी ह्यांचा तर क्लिअर कट प्लॅन आहे भारताचे तुकडे करणे. त्यांना काय आपल्या लोकशाहीबद्दलसुद्धा प्रेम नाही, त्यांना काय आपल्या राज्यघटनेबद्दलसुद्धा प्रेम नाही. त्यांचं उद्दिष्ट चीनप्रमाणे भारतामध्ये क्रांती करायची माओवादी. आणि ही लोकशाही खोटी आहे, हे संविधान पण खोटं आहे. सगळं कोलमडून भारताचे 22 तुकडे करायचे. हेच धोरण जे धर्मांध इस्लामिक आहेत देशातले त्यांचं आहे, आजही आहे. आणि एकही कानामात्र वेलांटी माझ्या मनची नाही. केरळमध्ये मुख्यालय असलेली संघटना PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया की जी फक्त सिम्मीची बदललेली पार्टी आहे, स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया. 2007मध्ये सिम्मीचे धागेदोरे अल कायदा आणि तालिबानशी दिसून आले पुराव्याने. म्हणून त्यावेळचं सरकार म्हणजे आठवण करून देतो की ते UPAचं सरकार आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांनी सिम्मीवर बंदी घातली 2007मध्ये. काही वर्ष अंडरग्राऊंड जाऊन वाट पाहून ते नव्या रूपात प्रगटले, फक्त पार्टी बदलली आहे. सिम्मीच्या जागी PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. पण त्याचे डॉक्युमेंट सापडलेत, PFIचे डॉक्युमेंट सापडलेत की 4 टप्प्यांच्या मधलं युद्ध आहे. 2047पर्यंत मुळी भारतच पाकिस्तान करायचा म्हणजे इस्लामिक, की अख्खा उद्दिष्टच काय 2047पर्यंत भारतच इस्लामिक करायचा. आणि त्याला देशांतर्गत धर्मांध शक्तींचा पाठिंबा. मी याला नाव झाकीर नाईक पॅराडाईम असं मी नाव ठेवलं याला, की याचं जर सांगायचं झालं तर सगळ्यात बोट दाखवणारं रूप हा झाकीर नाईक नावाचा मूळचा मुंबईतला. त्याची इस्लामिक रिसर्च फाउंडेशन नावाची संस्था संघटना, यूट्यूबवर तो भरपूर मिळेल. दहशतवादाचे धागेदोरे त्याच्यापर्यंत गेले म्हणून पळाला आणि मलेशियाने त्याला आश्रय दिलाय. आत्ता सुमारे 1 महिन्यापूर्वी पाकिस्ताननी झाकीर नाईकला स्टेट गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि हा शहबाज शरीफ झाकीर नाईकला गळा भरून भेटलेला आहे. हा जो टोकाचा हिंसक आणि धर्मांध इस्लाम
हा देशाच्याही एकात्मतेला धोका आहे, कारण नरडीचं रक्त प्यायला तो बसलाय. हे भारतीय संस्कृतीवरचे हल्ले, भारतीय राष्ट्रावरचे पण हल्ले आहेत, आणि ज्यांचा एजेंडा आहे की यांचा देश खतम करायचा, यांचा धर्म पण खतम करायचा, यांना कसे तोडा त्यांच्या संस्कृतीपासनं. तुमचा धर्म कसा मागासलेला आहे, कसा बुरसटलेला आहे, तुमचा धर्म म्हणजे फक्त कशा जातीपाती आहेत, आणि त्यामध्ये कशा फक्त उच्चवर्णीयांनी फक्त बहुजन आणि दीनदलितांवर कशा अत्याचारच केले आहेत, आणि बघा मुक्तीचा मार्ग आम्ही तुम्हाला दाखवतो. हा सारांश आहे हा 200 वर्षाच्या लढ्याचा. 200 मी एक रेष आखतो 1813मध्ये, 1813पाशी. त्याला अनेक ऐतिहासिक कारण आहेत, मी घड्याळ पाहता आता त्याच्या खोलात नाही जात. पण कसा तोडायचा भारत देश, भारतीय संस्कृती, आणि यांना एकमेकाविरुद्ध लढवून कसा रक्तपात घडवून आणायचा, या योजना आजही देशामध्ये काम करतायत. आणि त्याला उत्तर शब्दात सांगाल तुमच्या माझ्याकरता अत्यंत सोपं आहे. ते म्हणजे ही काय आहे भारतीय संस्कृती, ही समजावून घेऊन आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते ह्या राष्ट्राच्या सर्व संस्थांमध्ये ती बळकट करणे, हे त्याचा पराभव करण्याचं उत्तर आहे. मला जर कोणी विचारलं की फार बडबड करतोयस, काय रे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती म्हणजे, तर मी कळलेल्या श्रद्धेनिशी सांगतोय की जिची मूळची प्रार्थनाच सर्व विश्वाचं कल्याण हो ही आहे, तिला म्हणायचं भारतीय संस्कृती. आणि हा नुसता भावनिक मुद्दा नाही आहे, कारण ज्या प्रकारचे हल्ले आज होत आहेत ते पाहता मी माझं पण कर्तव्य समजतो स्पष्ट सांगण्याचं की सर्व विश्वाचं कल्याण होवो ही इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीची प्रार्थना नाही. हल्ले करणाऱ्यांमध्ये ते आहेत, पण ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामची उलट प्रार्थना आणि तत्त्वज्ञान आहे, आणि ते त्यांच्या मूळच्या पुस्तकात आहे की फक्त आमचाच ईश्वर खरा आहे, तुमचा खोटा आहे, आणि तुम्ही खोट्या ईश्वराची पूजा करताय. बऱ्या बोलाने आमचा ईश्वर माना, आणि आमच्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने पाठवलेला आमचाच प्रेषित खरा आहे, आणि ईश्वरापर्यंत जायचं असेल तर त्या प्रेषिताद्वाराच गेलं पाहिजे, म्हणून तुम्ही दुसरं काही म्हणत असाल तर ते खोटं आहे. आणि आमच्या या खऱ्या ईश्वराने आमच्याच या खऱ्या असलेल्या प्रेषिताला दिलेलं जे पुस्तक आहे तेच फक्त खरं आहे, तुम्ही तेच मानायला पाहिजे. आणि बऱ्या बोलानी माना, नाही तर हव्या त्या मार्गाने तुम्हाला ते मानायला भाग पडणे. तुझं नाव बदल, तुझा धर्म बदल, तुझी प्रतीकं बदल, ही आक्रमणं आजच्याही तारखेला चालू आहेत. आणि भारत काय म्हणतो, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनाच कळलं, एकम सद विप्राहा बहुधा वदंती. ही भारतीय संस्कृती आहे की तुमच्या माझ्या ऋषीमुनींना हजारो वर्षांपूर्वीच कळलं, आणि आजही आपण सगळे कळत किंवा नकळत ते कळल्यासारखे आपण जगतो, वागतो, बोलतो. आपला विचार पण तसा असतो का आपण सहजपणे म्हणतो की आहे तो सगळा ईश्वर एकच आहे. एकम सद, सत्य म्हणजेच ईश्वर म्हणजेच ब्रह्म एकच आहे. भारतीय वेदाचा ऋषी म्हणतो की सत्य एक आहे, एकम सद विप्राहा बहुधा वदंती. विप्र म्हणजे जाणकार लोक, ज्यांना समजलेलं आहे ते लोक. तर ऋषी सांगतो एकम सद, सत्य एकच आहे. विप्राहा जाणकार लोक त्याला बहुधा वदंती, अनेक नावांनी बोलवतात. वेदातल्या मूळच्या श्लोकाची पुढची ओळ आहे, अग्निम यमम मातरिश्वान माहू. ती वैदिक देवतांची नावं आहेत, अग्नी, यम, मातरिश्वा. काळानुसार बदलत जातं. भारतीय मन सहजपणाने म्हणतं की तुझ्या ईश्वराला तू काय नावाने बोलवतोस यांनी काही फरक पडत नाही, तुला जे नाव आवडतं त्यांनी बोलव. तुझ्या ईश्वराची तू काय रूपात पूजा करतोस यांनी काही फरक पडत नाही, जोपर्यंत अंतःकरणातला भक्तिभाव खरा आहे. कारण की आहे तो ईश्वर एकच आहे, आणि विविध वाटांनी आपण सगळे शेवटी त्या एकाच ईश्वराची रूपं पण आहोत, आणि आपापलं जीवन जगताना आपण त्या एकाच ईश्वराला मिळणार आहोत. हे वेदापासून ते शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893लाही स्वामी विवेकानंदांनी हेच सांगितलं. सहजपणाने भारतीय मन त्यामुळे म्हणतं की त्या ईश्वराला तू ब्रह्म म्हण, शिव म्हण, विष्णू म्हण, अल्लाह म्हण, गॉड म्हण. भारतीय मन म्हणतं की अरे तो आहे तो ईश्वर एक आहे, त्यासाठी भांडायचं, एकमेकाचा द्वेष करण्याचं, कत्तली करण्याचं, म्हणून धर्मांतरणाचं वगैरे काही कारण नाही आहे. फक्त आपण सगळे एकमेकांच्या विचाराचा, एकमेकाच्या ईश्वराचा आदर करू, कारण आहे तो अंती एकच आहे. पण हे ज्यांना मान्य नाही आहे,
ज्यांना लादायचं आहे त्यांचाच ईश्वर, त्यांचाच प्रेषित, त्याचंच पुस्तक आणि शहाणपणा नाही तेच काय ते मानायला पाहिजे, त्या शक्ती आजही भारतीय संस्कृतीवर हल्ले चढवता आहेत. आणि आपल्यापासचं उत्तर आहे की आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते अर्थातच या महाराष्ट्र या भारत देशाच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स की त्या कशा चालल्यात, त्या बळकट कशा करायच्या. आमच्या देशाचे पंतप्रधान जेव्हा आता देशातल्या दुसऱ्या नेत्यांना भेटायचं असेल तर भगवद्गीता भेट देतात, तेव्हा भारत बळकट होत असतो. आणि भारताच्या प्रस्तावानुसार 2.5 महिन्याच्या आत युनायटेड नेशन्स एकमताने मान्य करतं की 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून तो भारतीय संस्कृतीचा पण विजय आहे आणि भारताचा जगाला काय संदेश आहे तो संदेश आहे. आणि आत्ता अजून 1 आठवडा पण झाला नाही आहे, आता युनायटेड नेशन्सनी 21 डिसेंबर हा जाहीर केला आहे आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे. आत्ता जाहीर केलं, 1 आठवडा झाला. 21 डिसेंबर असणारे इंटरनॅशनल मेडिटेशन डे. मी तर त्या दिवशी एक ट्विट केलं होतं की 21 जूनला नियमित योग करणं सुरू करा, तर 21 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ध्यान ही अवस्था आणि त्यामधला जो समाधी अवस्थेतला जो सच्चिद आनंदाचा साक्षात्कार आहे म्हणजे ब्लिस, ते तुम्हाला होईल. हा भारत आहे, भारतीय संस्कृतीचं हे योगदान आहे. आणि जाणाऱ्या दिवसागणित भारताचा अध्यात्म विचार विज्ञानसुद्धा सिद्ध करत आहे. अद्वैताचा विचार हे सारं विश्व एकाच चैतन्यापासून निर्माण झालं आहे आणि आपण प्रत्येकजण त्याच चैतन्याचं आपण रूप आहोत. तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी किंवा सर्वम खलु इदम ब्रह्म किंवा अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म हे कळलेली संस्कृती. तर विज्ञानसुद्धा सिद्ध करते. गेल्या वर्षीचं नोबेल पुरस्कार ज्यांना आहे क्वांटम फिजिक्समधलं 3 शास्त्रज्ञ आहेत. कशाबद्दलचं आहे नोबेल पुरस्कार? तर त्यांनी क्वांटम थिअरीच्या आधारे सिद्ध केलं आहे की आपण ज्या विश्वात जगतो, चर्मचक्षूंनी जे विश्व पाहतो ते माया आहे, इल्युजन ते माया आहे आणि विश्वामागचं मूळचं सत्य अधिक सखोल आहे. ह्याला गेल्या वर्षीचा नोबेल पुरस्कार आहे. आणि जॉन हॅगेलिन, डेव्हिड बॉम, जॉन व्हीलर, ह्यूग एव्हरेट हे आत्ताच्या अलीकडचे शास्त्रज्ञ की जे विज्ञानाच्या द्वारा वेदांताचा विचार सांगतात. आणि हे मी नाही म्हणतो, हे चौघही म्हणतात. हे चौघही सांगतात की आम्ही हा जो विज्ञानातला मांडतो हा भारतीय अध्यात्म विचार आणि वेदांतापासून आहे. अशी ही विज्ञाननिष्ठेमुळे जिला अद्वैताचा साक्षात्कार झालेला आहे आणि अद्वैताच्या जाणीवेमधूनच सहिष्णुतेचा जन्म होतो, सर्वसमावेशकतेचा जन्म होतो. ती आपली ही विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी आणि विश्वाच्या कल्याणासाठी जगणारी आपली संस्कृती. आपण सर्वजण त्या संस्कृतीचे सार्थ अभिमान असलेले पाईक या नात्याने ही संस्कृती, हे राष्ट्र अधिक बळकट करायला आपापल्या परीने काम करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अविनाशजींनी अत्यंत उगवत्या शैलीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय खिरेसाहेब यांना विनंती करतो. आभार प्रदर्शन झाल्यावर वंदे मातरम होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार. आज गणेशरावांनी सांगितलेले सहकार संत म्हणून ज्यांना नवीन नामाभिधान आपण जे काही दिलं, असे आपल्या बँकेचे संस्थापक माननीय कैलासवासी मह तथा अण्णासाहेब गोडबोले यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि आजचा जो काही कार्यक्रम झाला, आजच्या कार्यक्रमाला धर्माधिकारी साहेबांनी जे काही सांगितलं ते खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं तर होतंच, परंतु आपणही अत्यंत पॉवरफुल किंवा आपणही सामर्थ्यवान आहोत. आपल्याकडं सामर्थ्य होतं आहे आणि ते आता जागृत करायची वेळ आलेली आहे हे सांगणारं होतं. आणि हे त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपले सांगलीचे आमदार
सुधीरदादा गाडगीळ, त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. त्या संस्कृतमधली शपथ घेतल्यानंतर मला एक जुनं माणूस जेव्हा चंद्रावरती गेला त्यावेळेला त्यानं म्हणलेलं एक वाक्य छोटंसं होतं की दिस इज अ स्मॉल स्टेप बाय मॅन बट अ जायंट लीप फॉर दी मॅनकाइंड. तसं संस्कृतमधली शपथ ही आपल्या संस्कृतीची एक छोटीशी त्यांनी दाखवलेली सुरुवात होती आणि त्यामुळे आपली संस्कृती जपायसाठी त्यांनी घेतलेला एक खूप मोठा दिशादर्शक असा हे होता. त्यामुळं मी त्यांनी आपल्या पूर्णपणानं आत्ता तर तुम्हाला माहिती आहे की सरकार स्थापन होणं आणि ह्याच्या गोष्टी आहेत, तरीसुद्धा त्यांनी आपला वेळ आपल्याला दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. सांगली मिरज या भागामधील आपले लाडके आमदार सूरजभाऊ खाडे यांनी आपला वेळ देऊन आपल्याला सर्वांना उपकृत केलं, याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. खाडेसाहेब, एक सांगावंसं वाटतं की खाडे गाडगीळ एक आहे तो सांगली जिल्हा सेफ आहे. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम अरेंज करताना आमच्या बँकेचे अध्यक्ष व प्रशासन यांनी धर्माधिकारी साहेबांना बोलवलं आणि आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. माझे सर्व सहकारी संचालक इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. आणि उपस्थित बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमचेही सर्वांचे आभार. आपण इथे आलात याबद्दल धन्यवाद. यानंतर सुहासजी दिवेकर हे वंदे मातरम म्हणतील. त्यानंतर वंदे मातरम झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं कोटिकोटिकण्ठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर कर वाले अबला के नो मा एतो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणी विद्यादायिनीं नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम. बोला भारत माता की.